कितीही पौष्टिक खाल्लं तरी वजन वाढतच नाही, असं तुमचं किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये होतंय का? आणि तसं असेल तर त्याचं एक अतिशय महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या पोटातील जंत हे असू शकतं. आणि म्हणूनच आज आपण पोटामध्ये जंत होण्याची कोणती लक्षणं आहेत आणि त्याच्यावर आपण कोणते उपाय करू शकतो हे बघणार आहोत. शेवटचे 2 उपाय हे अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेद मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. पोटामध्ये जंत झाल्याची 10 लक्षणं मुख्यतः दिसतात. ही लक्षणं कोणती आहेत ते आता आपण बघूया. यामध्ये सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे पोटामध्ये जंत झाल्यानंतर पोट अधूनमधून थोडंसं दुखत राहतं. हे दुखणं खूप तीव्र स्वरूपाचं नसतं, पण अधूनमधून पोट दुखत राहतं. दुसरं लक्षण म्हणजे कधी कधी खूप भूक लागते किंवा कधी कधी अजिबात भूक लागत नाही. तिसरं लक्षण म्हणजे कितीही पौष्टिक आहार घेतला किंवा व्यवस्थित आहार असेल तरीही वजन वाढत नाही आणि थकवा येत राहतो. ह्याचं मुख्य कारण म्हणजे जे जे तुम्ही तुमच्या पोटामध्ये आहार घेताय किंवा जे तुम्हाला पोषण मिळतंय ते पोषण हे जंत खाऊन टाकत असतात. त्यामुळे ते पोषण तुमच्यापर्यंत येऊच देत नाहीत आणि त्यामुळे वजनही वाढत नाही आणि थकवा येतो. चौथं लक्षण म्हणजे गुदद्वाराला म्हणजे शीच्या जागेला खाज येते. विशेषतः रात्री ही खाज वाटते. पाचवं लक्षण म्हणजे ज्या व्यक्तींच्या पोटामध्ये जंत झाले आहेत त्या व्यक्ती रात्री झोपेमध्ये दातावर दात घासतात. सहावं लक्षण म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर फिकटचे किंवा पांढरट असे डाग पडतात. ऍक्च्युली हे डाग जे आहेत ते जंतांमुळे नसून पोषणाची कमतरता जी झाली आहे त्याच्यामुळे असतात. सातवं महत्वाचं लक्षण म्हणजे ज्या व्यक्तींच्या पोटामध्ये जंत झाले आहेत ते व्यक्ती वारंवार आजारी पडतात. म्हणजे त्यांना सारखे सर्दी, खोकला असे आजार होत राहतात. सर्दी खोकल्याची औषधं जरी दिली तरी त्यामुळेही ते तात्पुरते बरं होतात, कारण त्यांची मुळात प्रतिकारक क्षमता जंतांमुळे कमी झालेली असते. त्यामुळे जर वारंवार सर्दी खोकला होत असेल तर ह्यामागे जंत हे कारण नाहीत ना, हे बघायला हवं. आठवं लक्षण म्हणजे विशेषतः लहान मुलांमध्ये जर पोटामध्ये जंत झाले असतील तर त्यांना रात्री झोपेमध्ये शू होते. नववं लक्षण म्हणजे असे व्यक्ती किंवा मुलं हे चिडचिड जास्ती प्रमाणामध्ये करतात आणि इरिटेट लवकर होतात. आणि 10वं लक्षण म्हणजे त्यांचं पोट फुगल्यासारखं होतं किंवा कधी मलावष्टंभ होतो किंवा कधी कधी जुलाब होतात. क्लिनिकमध्ये येणारे जे पेशंट असतात किंवा त्यांचे पालक असतात ते सांगतात की आम्ही दर 6 महिन्यांनी जंताचं औषध देतो, पण तरीही आजारी पडण्याचं प्रमाण कमी होत नाही किंवा अधूनमधून पोट दुखत राहतं. तर ह्याचं कारण म्हणजे हे जंताचं औषध पुरेसं नाहीये. आत्ताचं सध्याचे जे वर्म्स आहेत ते हुकवर्म्स ह्या प्रकारामध्ये मोडतात आणि हे हुकवर्म्सचा नायनाट ह्या जंताच्या औषधाने होत नाही. आणि म्हणूनच आपण काही आयुर्वेदिक उपाय बघणार आहोत की ज्यांनी ह्या जंतांचा नायनाट होऊ शकतो. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जंतांचं पोषण ज्या वातावरणामध्ये होतं ते वातावरणच आपल्याला बदलायचं आहे. म्हणजे जंतांचं पोषण हे आपल्या आहारातल्या गोड, चिकट आणि पिठाळ पदार्थांवर होतं. म्हणूनच चॉकलेट, बिस्किट, विशेषतः क्रीम बिस्किट सारखे पदार्थ आपल्या आहारामधनं पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. त्यामुळे जंतांचं पोषण होणार नाही आणि जंतांचं प्रमाण कमी होईल आणि जंतांचा नायनाट होईल. दुसरा उपाय म्हणजे भूक लागल्याशिवाय खायला देऊच नका. कारण जर भूक लागल्याशिवाय जर खायला दिलं तर त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही आणि भूक लागली की अग्नी चांगला होतो आणि त्या अग्नीमध्ये जंतांचा नायनाट करण्याची स्वतःच ताकद असते. त्यामुळे लहान मुलांना असू दे किंवा मोठ्यांना असू दे त्यांनी व्यवस्थित भूक लागल्याशिवाय खायचं नाहीये. तिसरा उपाय म्हणजे आहार हा सर्वसमावेशक असावा. म्हणजेच आहारामध्ये मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे सगळ्या प्रकारचे रस जर आले तर त्यामुळे आपोआप जंतांचं प्रमाण कमी होईल. कारण कडू आणि तुरट हे 2 रस हे स्वतःच जंतांचे मारक ठरतात. चौथा उपाय म्हणजे आपलं पोट साफ होतंय की नाही ह्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं. कारण जर कॉन्स्टिपेशन होत असेल तर त्यामुळे जंतांचं प्रमाण आपोआप वाढतं आणि त्यासाठीच आठवड्यातून एकदा एरंडाचं तेल जर 1 चमचा रात्री झोपताना घेतलं तर त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि एरंडाचं तेल हे स्वतःच कृमीनाशक म्हणून चांगलं काम करतं.
त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या आहारामध्ये शेवग्याचा समावेश असावा. शेवगा हाही कृमीनाशक म्हणून खूप चांगलं काम करतो. ह्यानंतरचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे आयुर्वेदामध्ये वावडिंग म्हणजेच विडंग हे सगळ्यात श्रेष्ठ कृमीनाशक द्रव्य सांगितलेलं आहे. म्हणूनच विडंगाचा काढा किंवा विडंगाचं दूध किंवा विडंगाचं चूर्ण हे मधासोबत जर घेतलं तर त्यामुळे पोटातील जंतांचा नाश होतो. विडंगाचं दूध तयार करताना 1 कप दूध, 1 कप पाणी आणि 1 चमचा वावडिंग किंवा वावडिंगाचं चूर्ण घेऊन ते 1 कप होईपर्यंत उकळायचं आहे आणि मग ते गरम गरम प्यायचं आहे. किंवा जर वावडिंगाचा काढा करायचा असेल तर 2 कप पाणी घेऊन 1 चमचा विडंग चूर्ण किंवा विडंग टाकायचे आणि 1 कप उकळेपर्यंत ते घ्यायचं. आयुर्वेदामध्ये विडंगारिष्ट नावाचं एक औषध मिळतं. हे विडंगारिष्ट हेही पोटातील जंतांवर खूप चांगलं औषध आहे. ह्यानंतरचा उपाय म्हणजे ओवा आणि गुळाची गोळी. ओवा हा बारीक करून घ्यायचा आणि तो गुळासोबत मिसळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आणि प्रत्येक जेवणानंतर ही जर गोळी घेतली तर त्यामुळे पोटातील जंतांचा नाश होतो. ओवा हेही पोटातील जंत कमी करण्यासाठी खूप चांगलं औषध आहे. ह्यासाठी तुम्ही ओव्याचं पाणीही घेऊ शकता. आपण ह्या व्हिडिओमध्ये पोटामध्ये जंत झाल्याची कोणती लक्षणं दिसतात आणि त्याच्यामध्ये आपण कोणते साधे, सोपे आणि आयुर्वेदिक उपाय करू शकतो हे बघितले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला नक्की विचारा. धन्यवाद.